नमस्कार मैत्रिणींनो, प्रियंकाच रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला रेशनच्या तांदळापासून अगदी दुप्पट तिप्पट फुलणारे खिचे पापड कसे करायचे ते दाखवणार आहे. पीठ शिजवण्याची वेगळी पद्धत मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. तसेच ह्या पद्धतीने खिचे पापड बनवले तर पापड अजिबात चिरत नाहीत. शिवाय बनवायला अतिशय सोपे जातात व भरपूर पापड तयार होतात. चला तर मग वेळ न घालविता रेसिपीला सुरुवात करूया. खिचे पापड बनवण्यासाठी इथे मी 1 किलो रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत. तुमच्याजवळ दुसरा कोणताही तांदूळ असेल तर तो तुम्ही घेऊ शकता, पण तांदूळ हा जुना असावा. आता हा तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया. बघा, अशा रीतीने तांदूळ स्वच्छ चोळून चोळून धुवून घ्यायचा. रेशनच्या तांदळामध्ये घाण खूप असते व तांदूळ धुवून घेतल्यामुळे पापड काळपट बनत नाहीत. बघा, मी इथे हा स्वच्छ धुतलेला तांदूळ पाणी नितळण्यासाठी चाळणीमध्ये काढून घेत आहे. आता यातील पाणी नितळल्यावर मी हा तांदूळ कॉटनच्या कपड्यावर वाळत घालून घेत आहे. लक्षात ठेवा, तांदूळ हा फॅनखालीच वाळवायचा आहे. उन्हात वाळवला तर पापडला चिरा पडतात. बघा, अशा प्रकारे मी सर्व तांदूळ हा वाळत घातलेला आहे. बघा, 5 ते 6 तासामध्ये हा तांदूळ सुकलेला आहे व ह्याला आता बारीक दळून आणूयात. मी इथे हा तांदूळ घरच्या आटा चक्कीमध्ये एकदम बारीक दळून आणलेला आहे. तुम्ही हे मोठ्या पिठाच्या गिरणीमधूनही दळून आणू शकता. मी इथे हे पीठ अशा प्रकारच्या भांड्याने मोजून घेत आहे. तुम्ही तुमच्याजवळ जे भांडं असेल त्याने मोजून घेऊ शकता. आता मी इथे हे पीठ चाळून घेत आहे. चाळून घेतल्यामुळे ह्यामध्ये जर काही मोठे कण असतील तर ते निघून जातील. बघा, इथे मी हे पीठ अशा प्रकारे चाळून घेतलेले आहे. आता मी गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे. त्यामध्ये मी ज्या भांड्याने पीठ मोजून घेतलं होतं त्याच भांड्याने 2 भांडे पाणी मी इथे घेतलेले आहे. एका भांड्यासाठी 2 भांडी पाणी एकदम परफेक्ट प्रमाण आहे. बघा, ह्या पाण्याला उकळी फुटू लागलेली आहे. आता ह्या पाण्यात मी 1.5 चमचा मीठ, 1.5 चमचा ओवा, 1 चमचा जिरे, 1.5 चमचा पापड खार, 2 चमचा तीळ घालून हे सर्व मिक्स करून घेत आहे. इथे मी वापरलेला तांदूळ हा खूप जुना आहे. तुम्ही सुरुवातीला 1.5 पट पाणी ठेवून नंतर लागेल तसं गरम पाणी थोडं थोडं घालू शकता. त्यामुळे तुम्ही इथे 1.5 पटच पाणी वापरा. बघा, इथे पाणी उकळलेलं आहे. सर्व मसाले घातल्यानंतर हे पाणी असंच 2 ते 3 मिनिटं लो फ्लेमवर उकळून घ्यायचं. आता इथे तांदळाच्या पिठामध्ये हे पाणी थोडं थोडं करून ओतून घ्यायचं व मिक्स करत राहायचं. बघा, मी इथे पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. माझा तांदूळ हा खूप जुना आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकता इथे पीठ ही फुगू लागलेलं आहे व मी ह्यामध्ये सगळं पाणी ओतून घेतलेलं आहे. आता इथे स्मॅशर घेऊन हे पीठ एकजीव करून घ्यायचं. हे पीठ गरम असतं त्यामुळे ते पटपट स्मॅशरने अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, इथे मी केवढं पीठ घेतलं होतं व ते आता केवढं झालेलं आहे. आता हाताने ह्याचा एक मोठा गोळा बनवून घ्यायचा व नंतर आपण चपातीला ज्याप्रमाणे उंडे बनवतो त्याप्रमाणे याचे छोटे छोटे तेलाचा हात लावून उंडे बनवून घ्यायचे. तुम्हाला हे पीठ पातळ वाटत असेल पण उकडल्यानंतर हे पीठ घट्ट बनतं. बघा, मी इथे निम्म्या पिठाचे अशा प्रकारे उंडे बनवून घेतलेले आहेत व त्याच्यावर झाकण ठेवून देत आहे. आता मी इथे एक मोदक पात्राची चाळण घेतली आहे व खाली पातेल्यात पाणी ठेवून त्यावर ही चाळण ठेवलेली आहे. त्यामध्ये मी हे उंडे एक एक करून ठेवून देत आहे. इथे हे उंडे चाळणीमध्ये उकडून घेत आहे. आता ह्यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटांसाठी मध्यम फ्लेमवर हे उंडे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. बघा, 15 ते 20 मिनिटे झालेले आहेत. ह्याचं झाकण काढून बघूयात. हे हाताला अजिबात चिटकत नाहीयेत. तसेच मी तुम्हाला सुरी घालून दाखवते. बघा, एकदम क्लीन निघते. ह्यावरून समजते की पीठ इथे चांगलं उकडलं गेलेलं आहे. आता यातील मी 2 ते 3 उंडे ताटात काढून घेत आहे व बाकीचे उंडे एका भांड्यात काढून त्यावर झाकण ठेवून देत आहे, जेणेकरून ते गरम राहतील. आता स्मॅशरने मी हे 2 उंडे एकजीव करून घेत आहे. स्मॅशरने करून झाल्यावर
पीठ हाताला सोसवेल इतकं थंड झाल्यावर मी तेलाचा हात लावून हे पीठ मळून घेत आहे. तुम्ही बघू शकता मगाशी पीठ किती पातळ होतं व आता ते घट्ट बनलेलं आहे. आता मी इथे अशा प्रकारे पिठाचे एकसारखे गोळे बनवून घेत आहे. तुम्हाला पापडाची जेवढी साईज हवी आहे त्यानुसार त्याचे गोळे बनवून घेऊ शकता. आता मी इथे 2 उंड्यांचे छोटे छोटे गोळे केलेले आहेत. ते मी एका डब्यात ठेवून झाकण लावून घेत आहे, जेणेकरून ते थंड होणार नाहीत. आता इथे मी एक पोळपाटावर तुम्हाला पापड लाटून दाखवते. सुरुवातीला डब्यातील एक छोटी गोळी काढून घ्यायची, तिला हाताने परत एकजीव करून घ्यायचं. आता एक प्लास्टिक पेपर घेऊन त्यावर ही गोळी अशा प्रकारे मधोमध ठेवायची व परत त्यावर दुसरा प्लास्टिक पेपर अशा प्रकारे ठेवून घ्यायचा व हलक्या हाताने अशा प्रकारे कागद फिरवत फिरवत हा पापड लाटून घ्यायचा. व जर तुमचा पापड गोलाकार आला नसेल तर तुम्ही बोटाने अशा प्रकारे फिरवू शकता. बघा इथे छान गोलसर पापड तयार आहे. आता त्यावरील कागद काढून तुम्ही ज्यावर पापड वाळत घालणार आहे त्या कपड्यावर हा कागद अशा प्रकारे टाकायचा व वरून हात फिरून घेऊन तो कागद अलगद काढून घ्यायचा. आता तुम्हाला पापड लाटायची आणखीन एक पद्धत दाखवते. कागदावर एक मोठी गोळी ठेवायची व त्यावर पेपर ठेवून एक अशा प्रकारची प्लेट घ्यायची व ती त्या गोळीवर दाबून ठेवायची. बघा तुम्हाला प्लेट काढून दाखवते. इथे गोलसर पापड तयार आहे. तोही कपड्यावर अलगद टाकून घ्यायचा. अशा प्रकारे मी सर्व पापड लाटून वाळत घातलेले आहेत. तसेच बघा हे सर्व पापड एकसारखे आलेले आहेत. इथे तांदळाचे खिचे पापड लाटताना ते जाडसर लाटायचे, नाहीतर पातळ लाटले तर पापड चिरायची शक्यता असते. आता मी हे पापड घरामध्येच थोडे सुकेपर्यंत वाळवून घेत आहे व नंतर थोडे सुकल्यानंतर उन्हामध्ये वाळवणार आहे. आता तुम्ही बघा हे पापड 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवलेले आहेत. ह्याचा कलर बघा, तसेच ह्या पापडाला आलेली शाईन बघा. एकही पापड अजिबात चिरलेला नाही, सगळे पापड एकसारखे आलेले आहेत. आता यातील काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते. तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं व तेलामध्ये पापड टाकायचं. तेलात पापड टाकल्यावर त्याला झाऱ्याने असं दाबून घ्यायचं, म्हणजे पापड वाकडा होत नाही. बघा तेलात टाकता क्षणी अगदी दुप्पट तिप्पट पापड फुलतो. तसेच अगदी पांढरा शुभ्र पापड इथे बनलेला आहे. पापड तळल्यानंतर अजिबात लाल होत नाही. बघा किती छान दिसतोय. अशा प्रकारे मी इथे काही पापड हे तळून ठेवलेले आहेत. पापडाची तळल्यानंतरची साईज व तळण्या अगोदरची साईज ही तुम्ही बघून घेऊ शकता. अगदी दुप्पट तिप्पट पापड इथे फुललेला आहे. तसेच ह्या पापडांचा कलर ही बघा, सर्व पापडांचा कलर हा पांढरा शुभ्र एकसारखाच आलेला आहे. हे पापड खायलाही अगदी बॉबी खाल्ल्यासारखे खुसखुशीत लागतात. तसेच अजिबात तेलकट होत नाही. हे पापड कडकडीत उन्हामध्ये वाळवून जर डब्यामध्ये भरून ठेवले तर वर्षभर आरामात टिकतात. ह्याला काहीच होत नाही. आजची वाळवणाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. व माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या प्रियांकाज रेसिपी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.